जर पुढच्या वर्षी BBA, BCA आपण प्लॅन करत असाल, सध्या 12वीत असाल, तर लक्षात ठेवा CET द्यावी लागेल. मग प्रश्न असा आहे, की CET सेलची ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे? मागे दिसते तुम्हाला. मात्र याचा सिलेबस कसा बघायचा, कट ऑफ वगैरे कुठून बघायचा, नेमकी ॲडमिशन प्रक्रिया कशी असते, कधी फॉर्म सुरू होतील, अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या मार्क्सला तर काही किंमत नाही आहे. जर तुम्हाला BBA, BCA करायचं असेल, मग BBA फायनान्स करा, मार्केटिंग करा, सेल्स करा, HR करा, इंटरनॅशनल बिझनेस, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन काहीही करा. तुम्हाला CET देणं बंधनकारक आहे. 12वीच्या मार्क्सला किंमत नाही आहे. साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये ही एक्झाम तुमची होणार आहे, म्हणजे 12वीच्या परीक्षेनंतर. तर विद्यार्थी मित्रो, नेमका याचा सिलेबस आणि बाकी डिटेल्स ह्या वेबसाईटवर सहजरित्या आपल्याला मिळू शकतात. NSG अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला बरेच काही डिटेल्स हे आम्ही वेळोवेळी प्रोव्हाइड करत असतो. तर विद्यार्थी मित्रो, याच्यासाठी आपण NSG अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. समजा आपल्याला CETसाठी तयारी करायची असेल, तर लगेचच जी ऑनगोईंग बॅच आहे ती आपण जॉईन करू शकता. विद्यार्थी मित्रो, ह्या CET सेलच्या वेबसाईटवर आपल्याला इथे वेगवेगळ्या टॅब्स दिसतात. त्याच्यातनं डाउनलोड टॅबवर आपण गेलो तर इथे आपल्याला सिलेबस आणि मार्किंग स्कीम दिसणार आहे. या सिलेबस आणि मार्किंग स्कीममध्ये टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर हा कोर्स येत असतो. विद्यार्थी मित्रो, ह्या खालच्या टॅब सगळ्या सोडून द्यायच्या आहेत. ह्या ओल्ड टॅब्स आहेत. इथे जर आपण बघितलं की 2026 आणि 27चे आपल्याला इथे PDF मिळणार आहे. डाउनलोडवर क्लिक करायचं आहे. आता ह्या PDFमध्ये CET सेलचे जेवढे काही सिलेबस आहेत सगळे असतात. आपला जो फोकस असणार आहे तो फक्त सध्या BBA, BCAच्या CETवर असणार आहे. तर हे सगळे टॅब सोडून द्यायचे आहेत. ह्या अदर एंट्रन्स एक्झाम आहेत. ही पण वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. ओके. इथे आल्यानंतर आपल्याला दिसणार आहे 7th पेजला सिलेबस फॉर BCA, BBA, CET. विद्यार्थी मित्रो, 100 मार्क्सची ही एक्झाम आहे. कदाचित पुढच्या वर्षी थोडाफार पॅटर्न बदलूही शकतो, मात्र जवळपास 99% याचे चान्स नाही आहेत. पण ही एक्झाम नवीनच असल्यामुळे 2024-25 2 वर्ष याच्यात थोडा बदल झाला होता. आता विद्यार्थी मित्रो, इंग्लिश लँग्वेजसाठी तुम्हाला 30 क्वेश्चन्स येतात. 1 मार्काचा एक क्वेश्चन असतो. असे तुम्हाला 30 मॅक्सिमम मार्क्स इथे मिळू शकतात. राहिला पुढचा सगळ्यात मेजर पार्ट, तो आहे रिझनिंगचा. ज्याच्यात व्हर्बल आणि अरिथमॅटिक दोन्ही पार्ट आहेत. रिझनिंग म्हटलं म्हणजे विद्यार्थी फक्त लॉजिकल रिझनिंगचं प्रिपरेशन करतात आणि मेन पार्ट अरिथमॅटिककडे इग्नोर करतात, आणि जो स्कोर होणार असतो तो फक्त अरिथमॅटिकमुळेच होणार असतो. विद्यार्थी मित्रो, देन जनरल नॉलेज आहे, कॉम्प्युटर बेसिक आहे. साधारणतः हा पॅटर्न आहे 30-30 अँड 20-20. बरंच काही इथे डिटेलमध्ये दिलं आहे, पण जनरल नॉलेज किंवा कॉम्प्युटर बेसिक जे आहेत त्याचं काही लिमिट नाही आहे. बऱ्यापैकी आपल्याला खूप डीपमध्ये हा स्टडी करावा लागतो, पण फंडामेंटल लेवलवर. विद्यार्थी मित्रो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, अँड हिअर यू आर गेटिंग 120 मिनिट्स फॉर दीज 100 क्वेश्चन्स. तर डेफिनेटली तुमच्याकडे वेळ असतो, वेळ नसतो अशातला भाग नाही आहे. राहिला विषय कट ऑफचा. कट ऑफ हा दिवसेंदिवस वाढत आहे. 12वीच्या मार्क्सला किंमत नाही, म्हणून आपल्याला फोकस आत्ताच करणं गरजेचं आहे. राहिला विषय विद्यार्थ्यांनो, बाकी डिटेल्स कशा आणि कुठे मिळतील, तर इथे बघा कॅप पोर्टलवर आपण गेल्यानंतर 26-27 वर क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला पुढच्या वर्षासाठी बघायचं आहे. तर इथे गेल्यानंतर बघा, BBA आणि BCA जरी एंट्रन्स सेम असली तरी आपली ॲडमिशन प्रक्रिया ही वेगवेगळी होते. तर विद्यार्थी मित्रो, BBAच्या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर BBAची कंप्लीट ॲडमिशन प्रोसिजर आणि बाकी डिटेल्स आपल्याला इथे मिळतात. इन्क्लुडिंग मेरिट लिस्ट आपल्याला बघायला मिळते, ज्याच्यात आपल्याला कट ऑफ वगैरे काय ते कळतो. सीट मॅट्रिक्स, किती कॉलेज आहेत, किती सीट्स आहेत, कुठे जागा आहे, कुठे जागा नाही, सगळं काही ह्या पोर्टलवर मिळतं. कुठेही कोणालाही विचारायची गरज नाही आहे. सगळं काही ह्या प्लॅटफॉर्मवर इझिली अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फक्त तयारीला आता लागलं पाहिजे. फक्त 11वी-12वीच्या अभ्यासावर अवलंबून राहून चालणार नाही आहे. 11वी-12वीमध्ये 99% असतील ना, काही फायदा नाही. फोकस CETवर असला पाहिजे. आणि मुलगी असेल आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल विद्यार्थ्यांनो, जवळपास फ्री एज्युकेशन आपल्याला आहे. मुलं असतील TFWS कॅटेगरीमधून सुद्धा फ्री एज्युकेशनचा आपण बेनिफिट घेऊ शकता. EWS कॅटेगरीचं बेनिफिट घेऊ शकता. बरेच इथे फॅसिलिटीज आणि स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल आहेत. माहिती करून घेण्यासाठी NSG अकॅडमीला संपर्क करू शकता. खाली नंबर आहे. विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, थांबायचं नाही आहे, लगेचच कामाला लागायचं आहे. तयारी करायची असेल NSG अकॅडमीची पुढची बॅच जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.